ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा आरोग्यदूत फाउंडेशन यांच्यातर्फे हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 8 वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक आरोग्य शिबिरं आयोजित केली जातात। त्यापैकी एक हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर। काल झालेल्या शिबिरामध्ये तब्बल 100 मुलांची 2D इको तपासणी करण्यात आली। त्यापैकी 18 मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी सांगितले। हे विशेष शिबिर असल्याने बुलढाणा येथून आलेल्या एका बाळाची शस्त्रक्रिया कालच येथे करण्यात आली, अशी माहिती यावेळी डॉक्टरांच्या टीमने दिली। तर संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती दिली होती। एकनाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा देत बालके लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना केली। सोबतच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं। उपस्थित डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच स्टाफचे आभार मानत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। नमस्कार सर्वांना सस्नाय जय महाराष्ट्र। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्ताने आज ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये ASD-VSD म्हणलं जातं, अशांच्यासाठी मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया कॅम्पचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं। मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं की आज हे 8वं वर्ष आहे आणि 16वं आरोग्य शिबिर आहे। गेली 8 वर्ष सातत्यपूर्ण वर्षातून 2 वेळेला अशा पद्धतीनं ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येतं। प्रत्येक शिबिरामध्ये साधारणतः 150 पर्यंत या मुलांची नोंदणी होते आणि त्यांच्या मोफत सर्जरी या शिबिराच्या निमित्तानं पार पडतात। गेल्या 8 वर्षामध्ये 5000 पेक्षा अधिक लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया या ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्यानं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी यशस्वीपणे करण्यात आम्हाला यश मिळालंय। या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस असल्यामुळे आपण एकनाथ हीरक आरोग्य वर्ष साजरं करत आहोत आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये दर आठवड्याला दर महिन्याला विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्यविषयक उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्यानं 60,000 नागरिकांची आरोग्य तपासणी, 60,000 मोतीबिंदू मुख शस्त्रक्रिया, 60 ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर, 60,000 वृक्ष लागवड, अशा पद्धतीचे विविध उपक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एकनाथ शिंदे साहेबांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेले आहेत। माझे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव शिबिर असतील, हातपाय वाटप शिबिर असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी जे उपक्रम आरोग्यविषयक सुरू आहेत त्या उपक्रमांचा आवर्जून लाभ घ्यावा असं विनम्र आवाहन मी या निमित्ताने करत आहोत। यासोबतच 9 फेब्रुवारी रोजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण टेमी नाक्यावर देखील आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या संपूर्ण उपक्रमासाठी आम्हाला पाठपुरावा करणारे, मदत करणारे आदरणीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामरावजी, निखिल बुडजडेजी, बाजीराव चव्हाणजी तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सर्व निस्वार्थी काम करणाऱ्या रुग्णसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो।